अजित पवारांच्या गुलाबी जॅकेट नंतर आता फडणवीसांचं पिंक पॉलिटिक्स। बहिणीचा लाडका देवा भाऊ या कार्यक्रमात फडणवीसांच्या गुलाबी जॅकेटनं वेधलं लक्ष। ठाकरे गटानं मुंबईतील 36 विधानसभा जागांसाठी 18 नेत्यांवर सोपवली जबाबदारी। 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंकडे सादर करावा लागणार अहवाल। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांसह तिघांवरही गुन्हा दाखल। तलवारीनं केक कापल्यानं आता ही कारवाई। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत वांद्रे पूर्व आणि चेंबूरच्या अणुशक्ती नगरमध्ये घेणार सभा। आठवडाभरात अंगणवाडी सेविकांनी 5,000चं मानधन त्यांना द्या, नाहीतर मी स्वतः आंदोलनाला बसेन। खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा। विधानसभा निवडणुकीतही विशाल पाटलांनी ठाकरे गटाशी पुन्हा भिडणार असल्याचं संकेत। तर खानापूर विटा मतदारसंघामध्ये सुहास बाबर यांना पाठिंबा देण्याची विशाल पाटलांची भूमिका। नितेश राणेंच्या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सकल मराठा आंदोलकांचा विरोध। नितेश राणे गो बॅक अशी घोषणाबाजी। मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार। ज्योती मेटेंनी 5 जागा लढवण्याची केली घोषणा। मुख्यमंत्री शिंदेंचे माजी खासगी सचिव निवडणूक लढवण्याची शक्यता। बालाजी खदगावकरांनी नांदेडच्या मुखेडमध्ये थाटलं जनसंपर्क कार्यालय। केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये 45 पदांची भरती। सहसचिव, संचालक आणि उपसचिव या पदांवर परीक्षा न घेताच होणार तज्ज्ञांची थेट भरती। आरपीएफच्या जवानांनी वाचवले प्रवाशांचे प्राण। पुणे रेल्वे स्टेशनवर गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवासी पडला।